मोदक बनवण्यासाठी मी इथे पिठाचा मऊसूत गोळा तयार करून घेतला आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा हाताच्या बोटांना पाणी लावून हलक्या हाताने आपल्याला ही पारी तयार करून घ्यायची आहे। तर पारीच्या कडाया ह्या पातळ होईपर्यंत आपल्याला पारीला आकार देऊन घ्यायचा आहे। तर मी पारीला गोल आकार देऊन घेतला आहे। त्यामध्ये आता आपण सारण घालून घेऊया। सारण घातल्यानंतर थोडंसं बोटांना पाणी लावून हलक्या हाताने आपल्या पारीला कळ्यांचा आकार देऊन घ्यायचा आहे। तर इथे मी आपल्या नाजूक हाताने कळ्या तयार करून घेते आहे। तर साधारण इथे आपल्या 12 ते 13 कळ्या तयार होतात। तर मी ह्या पद्धतीने संपूर्ण पारीला कळ्या तयार करून घेते आहे। त्यानंतर हलक्या हाताने थोडंसं सारण आतमध्ये घालून अंगठा आणि करंगलीच्या सहाय्याने मोदकला आकार देऊन घ्यायचा आहे, म्हणजेच पाकळ्या जवळ करून घ्यायच्या आहेत। ह्याच पद्धतीने मी बाकीचे सगळे मोदक तयार करून घेतले आहे।